हाय, वेलकम टू माय न्यू व्लॉग. 2 दिवस झाले मी एक पण व्लॉग टाकला नाही, तर मला सगळे विचारायला लागले, "काय झालं? काय झालं? का बरं व्लॉग टाकत नाहीये?" त्याचं पण काय रिझन होतं, म्हणजे रिझन नाही असं काही, पण म्हणजे का बरं नाही टाकला? ते मी तुम्हाला सांगते या व्लॉगमध्ये. असं तर माझ्याकडे खरंच काही टॉपिक नाहीये. म्हणजे काहीच नाहीये बोलायला. म्हणजे आहे तसे टॉपिक, पण ना एक माझं हर्ट झालं होतं मन एका गोष्टीने. त्याच्यामुळे मला असं इच्छाच होत नव्हती, की मी व्लॉग टाकावं, टाकावं. पण ना माझे मनापासून माझी काळजी करणारे जे सबस्क्रायबर्स आहेत आपले, किंवा माझ्या लाईव्हला पण जे सगळे येतात, तर 2-3 दिवस झाले ना, इतक्या मोठ्या संख्येने माझ्या लाईव्हला सगळे अवेलेबल असतात. म्हणजे 1000 प्लस मेंबर्स अवेलेबल असतात. तर इतकं छान वाटतं ना तेव्हा सगळ्यांना. आणि ते सगळे माझे लाईव्ह अटेंड करतात. त्यांना सगळ्यांना मनापासून थँक यू. त्याच्यामध्ये काही वाईट कमेंट करतात, पण त्यांना आपण इग्नोर करतोय. कारण की तुम्हीच मला सांगितलंय, "दीदी, वाईट कमेंट करणाऱ्यांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. फक्त चांगलं कमेंट करणाऱ्यांकडे फोकस करायचं, तरच आपण पुढे जाऊ शकतो." आणि तुम्ही बोलता ते खरंच बरोबर बोलताय. आज आहे 15 ऑगस्ट. तर सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. पहिले तर मी सगळ्यांना शुभेच्छा देते स्वातंत्र्य दिनाच्या. आणि मग म्हणजे स्वातंत्र्य दिनाविषयी तर काय बोलणार नाहीये मी. कारण की ते काय नॉर्मल आहे. ते तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे नॉर्मल म्हणजे सगळ्यांनाच त्याची बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल काही बोलत नाहीये. मी 2 दिवस झाले मी का बरं व्लॉग टाकला नाही, त्याचं रिझन तुम्हाला सांगते. तर म्हणजे ना, रिझन म्हणण्यापेक्षा ना, मला काय वाटतंय ते मी तुम्हाला सांगते, की मला ना माझ्या काही जवळच्या नातेवाईकांकडून, लोकांकडून मला असं कळालं, की मी जे व्लॉग टाकतीये, ते मी सहानुभूती घेण्यासाठी टाकतीये, किंवा मी जो माझ्या आयुष्याचा संघर्ष सांगितला, त्यात मी तुमच्याकडून सहानुभूती घेतली. म्हणजे माझं वाईट गोष्टी सांगितल्या, मी त्याच्यात चांगली गोष्ट नाही सांगितली मी तुम्हाला. असं काही लोकांकडून मला ऐकायला आलं आणि मला काय झालं माहिती का, म्हणून माझं 2 दिवस झालं माझा एकदम मूडच ऑफ झाला, की म्हणजे माझं असं काही इंटेन्शन कधीच नव्हतं, की माझं वाईट सांगायचं, तुमच्याकडून सहानुभूती घ्यायची, मग तुम्ही मला फॉलो करणार, सबस्क्राईब करणार आणि मग वाह-वाह करणार, मग तू किती चांगली आहे वगैरे असं बोलणार. असं नव्हतं माझं काहीच इंटेन्शन. म्हणजे सांगते ना, मी ना फक्त मी का बरं हे सगळं सांगितलं, तर त्याचं खरंच एक खूप छोटं रिझन होतं, की काय झालेलं, मी जेव्हा पहिले व्हिडिओ टाकायला स्टार्ट केलं. तर त्याच्यामध्ये असं झालं, की मी जेव्हा पहिले व्हिडिओ टाकले, म्हणजे तेव्हा मला ना एकदम स्टार्टिंगला 50 व्ह्यू, 80 व्ह्यू यायचे. तर पहिले माझे 3-4 दिवस तर असेच एवढेच व्ह्यू यायचे. मला जास्त काही येत नव्हते, पण मी टाकत होते नाही का. अ, मला माहीत नव्हतं मला एवढे सगळे सबस्क्राईब करतील, मी इतकी पटकन माझे सबस्क्रायबर्स वाढतील, असं मला खरंच नव्हतं वाटलं. पण त्याच्यामध्ये ना मला लोकं ना मोस्टली वाईट कमेंट करायचे, की म्हणूनच तुला नवरा, म्हणजे ज्या लोकांना प्रतीक्षाच्या व्लॉगमधून ॲन्सर मिळत नव्हतं ना, तर ते लोकं मला माझ्या कमेंटमध्ये येऊन माझ्या चॅनलला येऊन वाईट कमेंट करायचे, की "तुझा नवरा कुठे आहे? तुझा नवरा कुठे आहे? नवरा दिसत नाही" वगैरे नाही का. अ, म्हणजे असं ना घाण कमेंट करायचे. तर प्रतीक्षाने वाटतं तिच्या एका व्लॉगमध्ये सांगितलं होतं, की नाही वाटतं सोबत राहत, की एक्सपायर झाले असं काहीतरी सांगितलं होतं. तर त्याच्यामधून मग लोकांनी मला अशा अशा कमेंट केल्या, का म्हणूनच तुझा नवरा तुला सोडून गेला वगैरे नाही का. म्हणजे असं ना लोकं मला वाईट-वाईट कमेंट करत होते. प्रतीक्षाच्या लग्नामुळे सगळ्यांना माहिती पण झालं होतं, की आम्हाला मम्मी-पप्पा नाहीये. तर मम्मी-पप्पा का वारले? का वारले? हे पण मला काही-काही लोकं विचारत होते. तर मग मी म्हटलं, मी असा अर्धवट आन्सर कोणाला देणार आहे ना, की माझा नवरा कुठे गेला? माझे मम्मी-पप्पा कधी वारले? माझा नवरा का बरं माझ्यासोबत नाहीये? तर मग मी असा विचार केला, की ठीक आहे ना यार, माझं आयुष्य मला माहिती आहे मी काय जगलीये, किती संघर्षातून जगलीये, कशा पद्धतीने जगलीये, किती जवळच्या लोकांचे टोमणे टचके खाऊन, किती सगळ्या गोष्टींना फेस करत मी जगलीये. कदाचित काही लोकं आत्ता पण जगत असतील ते आयुष्य, मला माहिती नाही. आपण प्रत्येकाच्या घरात जात नाही बघण्यासाठी. जगत असतील. काहींना पण असे माझ्यासारखे नवऱ्याचे प्रॉब्लेम असतील. बरेच प्रॉब्लेम आहे. तर काही हिंमत करत नाही. असं नाही का, म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्या व्हिडिओतून तुम्ही निगेटिव्हच घ्या, पॉझिटिव्ह असं नाही मी सांगणार. पण चांगलं घ्या. चांगले गोष्टी घ्या फक्त. मला हे सांगण्यासाठी मग मी असंच एक दिवशी विचारलं सगळ्यांना, की तुम्हाला
माझा आयुष्याचा संघर्ष ऐकायचा असेल तर फक्त मला पार्ट 1 कमेंट करा. तरी पण पार्ट 1 कमेंट करून सुद्धा मी लगेच व्हिडिओ स्टार्ट केला नाही टाकायला. म्हणजे मी थांबले 8 दिवस. तर मला सगळे लाईव्हला विचारायचे, "दीदी तू तर एका व्लॉगमध्ये बोलली होती ना, की तू आयुष्याचा संघर्ष सांगणार आहे. मग सांग ना, सांग ना. पार्ट 1 आम्ही किती कमेंट केल्या." आणि मी सगळी शॉर्टच टाकायची फक्त व्हिडिओ. तर मला सगळे आपले माझे YouTube फॅमिली असेल किंवा नॉन सबस्क्रायबर्स असतील मे बी, ते पण मला येऊन बोलायला लागले, "पार्ट 1, पार्ट 1, पार्ट 1" किंवा माझ्या लाईव्हला म्हणायचे, "तू बोलली होती ना 8 दिवसापूर्वी, मग अजून का नाही टाकत आहे? अजून का नाही टाकत आहे?" मग मी जस्ट विचार केला. मी 8 दिवस विचार केला. मी म्हणजे असं नाहीये मी तुम्हाला विचारलं, तुम्ही हो बोलले म्हणून मी लगेच सगळ्या गोष्टी केल्या, असं नाहीये. मी स्वतः पण त्या गोष्टीवरती विचार केला. याच्यावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होऊ शकतो का? माझ्या फॅमिलीमध्ये काही होऊ शकतं का? कुठे काय निगेटिव्ह होईल का? मला काय बोलायला पाहिजे, ज्याने कोणी दुखवलं नाही गेलं पाहिजे. निदान जे जिवंत आहे ते तरी नको दुखायला गेले पाहिजे. मी असं सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि मग मी ही गोष्ट स्टार्ट केली. मला सहानुभूती नको होती या सगळ्यात. मी कधी तुमच्याकडे पैसे मागितलेत का? हां, ठीक आहे. मला असे सगळे लोकं कमेंट करायचे, की तुम्ही कसं मॅनेज करता एवढ्या सगळ्या गोष्टी, नाही का? म्हणजे मग ती फायनान्शियल असेल, माझं टाईम शेड्यूल असेल, सगळ्या गोष्टी असतील. मग मी त्याच्यावरती एक व्लॉग बनवला, की मला एवढी-एवढी सॅलरी आहे, माझं एवढं-एवढं आहे, मी असं-असं करते, मी एवढ्या गोष्टी मॅनेज करते. नाही होत कधी-कधी. पण मी असं म्हटलं का त्या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही मला पैसे द्या? नाही. मला मी असं नाही म्हणणार गरज नाहीये. पण आपण तसंच म्हणूयात काहीतरी. नाही ना गरज. मला देवाने किती छान 2 हात दिलेत, 2 पाय दिलेत, इतकं चांगली बुद्धी दिली. त्याचा वापर करू शकते मी. त्याचा वापर करून मी जास्त पैसे कमवू शकते. मी असं कोणाकडे कधी पैसे मागितले का तुमच्याकडे, की माझी YouTube फॅमिली इतकी मोठी आहे. मला तुम्ही ₹1-1 द्या, मला तुम्ही ₹2-2 द्या, तुम्ही मला ₹10 द्या. मग माझं हे भागेल, माझं ते भागेल. मी कधी बोलले का असं? मी मी कशाला सहानुभूती घेऊ तुमच्याकडून? किंवा तुम्हाला काय वाटतं या गोष्टीबद्दल? खरंच तसंच झालंय का? मी सहानुभूती घेतलीये का ही तुमच्याकडून? असं असेल ना, तर मी त्या सगळ्यांना सांगेल यार, तुम्ही मला अशी नका सहानुभूती देऊ. तुम्हाला असं वाटत असेल ना, की प्रतिमा अशा गोष्टी करून पुढे जातीये, तर तुम्ही मला अनसबस्क्राईब करून टाका. कारण की मला पण नाही आवडणार ते मला असं कोणी बोललेलं. म्हणजे मी चांगलं सांगतेय, मी असं वाईट नाही बोलत आहे. पण मला नाही वाटली ती सहानुभूती म्हणून मी तुमच्यासोबत सगळं शेअर केलं. किंवा तुम्ही प्रतीक्षाला कमेंट जाऊन करताय, की प्रतिमा सहानुभूती घेतीये सगळ्यांकडून. असं असेल तर अशी सहानुभूती तुम्ही सुद्धा मला देऊ नका. म्हणजे मी सगळ्यांबद्दल चांगलाच विचार करते. मी इतकं चांगलं ठीक आहे, तुम्ही मला म्हणता तू बसूनच व्हिडिओ बनवती. मला नाहीये इतका टाईम. मला ऑफिसला जावं लागतं, प्रिन्सला बघायला लागतं. सगळ्या गोष्टी घरात काम करायला लागतं, रात्री पण काम करायला लागतं. बाळ आहे छोटंसं, आपण त्याला उपाशी नाही ठेवू शकत. मी रोज-रोज त्याला बाहेरचं पण नाही खाऊ घालू शकत. मग त्याच्यामुळे मला स्वयंपाक ह्या गोष्टी मला ह्या बेसिक गोष्टी आहेत. त्याचा अभ्यास आहे, त्याच्या सगळ्या गोष्टी ह्या मला करायलाच लागतात. किंवा कुणीतरी प्रतीक्षेला कमेंट केली जाऊन, की तुझी बहीण 2-2 ग्रॅमसाठी रडतीये आणि तू इकडे एवढा मोठा iPhone मला तिचं तिचं ते पर्सनल लाईफ आहे. ती जगू शकत नाही का? मग ती इतकं एन्जॉय करते म्हणून तिने माझ्यासाठी खर्च केलं पाहिजे का? नाहीये असं. आज आम्ही तिघी पण कमवतोय. तिघी इतक्या छान कमवतोय, की निदान स्वतःचा खर्च प्रत्येक जण करू शकतो. आणि मी माझ्या 2 ग्रॅमच्या गोष्टीमध्ये मी रडले का तिथं? की मला तुम्ही पैसे द्या, माझ्याकडे पैसेच नाहीये सोनं करण्यासाठी. अरे हे आपल्या बेसिक नीडपेक्षा जास्तीच्या गोष्टी आहेत. आणि त्यात मी रडले नाही. मी असं सांगत होते, प्रिन्सचं कानातलं आहे ते. आता त्याच्या स्कूलमध्ये अलाऊ नाहीये, तर मी असंच घरामध्ये ठेवणार, मी विसरून जाणार. मग त्याच्यापेक्षा ते मी मोडते आणि माझ्यासाठी कानातलं बनवते. इतकीच गोष्ट होती. त्याच्यात रडण्यासारखं काय होतं? किंवा मी असं बोलते की सगळ्यांना मला ₹30,000 सॅलरी आहे, मी कसा फ्लॅट घेऊ? मग तुम्ही मला पैसे द्या. मग मी त्याच्यात पण रडले का? उलट मी अशी गोष्ट सांगितली, ₹30,000 आज सिटीमध्ये खूप छोटी अमाउंट आहे. मी रडत नाहीये त्याच्यासाठी. ती इतकी मोठी अमाउंट नाहीये, की एका मुलाला घेऊन स्वतः सांभाळणं, स्वतः सगळ्या गोष्टी करणं, त्याच्यात पण आपण फ्लॅट घ्यायचा. तुम्ही आता विचार करा, फ्लॅटची प्राईस काय आहे पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी 30-35 लाख रुपये तर आहेच. किती पण छोटा कार्पेट घ्या तुम्ही. मग ₹30,000 तुमचा ई-एम-आय जाणार आहे ₹25,000.
आता काही लोकं प्रतीक्षाला असे कमेंट करताय, की तिला काही इन्सेंटिव्ह नाहीये का? अरे इन्सेंटिव्ह असतो, पण तो काही रोज नाही मिळत, दर महिन्याला नाही मिळत. तो एक प्रत्येक कंपनीचे रूल्स अँड रेग्युलेशन्स वेगळे असतात. त्यांचं पण असतं 6 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला एकदा रिलीज करणार इन्सेंटिव्ह किंवा 1 वर्षांनी करणार किंवा 3-3 महिन्यांनी करणार. प्रत्येक कंपनीच्या पॉलिसी वेगवेगळ्या असतात. मग मला दर महिन्याला पैसे आपल्याला ई-एम-आय तर दर महिन्याला जाणार आहे. एक फॉर एक्झाम्पल घ्या, मी दर महिन्याला 25,000चा ई-एम-आय भरला. तर मला ₹5,000त काय राहणार आहे? म्हणजे सगळ्या गोष्टी असतात. रूमचा रेंट असतो. आता लगेच घर घेतलं तरी लगेच आपल्याला मिळणार नाहीये. ते अंडर कन्स्ट्रक्शन घ्यावं लागणार. 1 दीड 2 वर्षांनी ते घर कधी भेटणार? सगळ्या गोष्टी असतात. सगळ्या गोष्टींचे कॅल्क्युलेशन्स असतात. प्रिन्सचा अकाउंट तुम्ही मला किती दिवस झाले मी तुम्हाला एकदा मेसेज केला. म्हणजे जस्ट विचारलं लॉगमध्ये मी प्रिन्सचा अकाउंट ओपन करू का? तुम्ही मला बोललात. पण मी त्याच्यावरती 5 दिवस विचार केला. की काय इम्पॅक्ट होईल का? ते लहान मुलांचा आयडिया आहे. मी इतके कष्ट घेणार त्याच्यावरती, ते मॉनिटाईज होणार का? प्रिन्सचा पण त्याच्यात टाईम जाणार, सगळ्या गोष्टी होणार. तो लहान आहे, त्याच्यावरती काही इफेक्ट होऊ शकतो का? असे आमच्या घरामध्ये सगळे रील्स बनवतातच, सगळे ऑन स्क्रीन असतातच, त्याच्यात कुठे ना कुठे प्रिन्स येतोच. असं नाही, तुम्ही वाईट नका ना विचार करू. ठीक आहे, प्रिन्स लहान आहे, मला पण माहिती आहे, मी त्याची आई आहे, मला पण सगळ्या गोष्टी कळतात. पण याचा अर्थ असा आहे का, की आम्ही प्रिन्सला 24 तास कॅमेऱ्यासमोर बसवून ठेवणार आहे, त्याला कुठेच जाऊन देणार नाहीये, मग त्याच्यावर त्याचे बॅड इम्पॅक्ट होणार आहे, तो स्टडी नाही करणार. मी जितकं त्याला म्हणजे आधी पण जितकं तो माझ्या स्क्रीनवरती यायचा ना, तितकाच तो मागे स्टडी पण करतो. मी तितक्याच सगळ्या गोष्टी त्याच्याकडून प्रिपेअर करून घेते. काही-काही दिवस मला प्रत्येक गोष्ट करणं पॉसिबल होत नाही, त्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी प्रिन्सकडून करून घेत असते. तसा प्रिन्स खूप समजदार आहे. त्याला सगळ्या गोष्टी खूप कळतात. पण याचा तुम्ही किती वाईट वेने जातात मला ही गोष्ट सांगायची. मी याच्यातून पण निगेटिव्ह विचार करत नाहीये. पण जे 1-2 लोकं करतात ना, मी त्यांना सांगतेय. काय होतं ना, किती माणूस मोठा असला, किती पण समजदार असला ना, माणसाचं ना 90% लक्ष ना वाईट कमेंटकडे जातं. भले 90% कमेंट चांगल्या आहेत, तरी पण ना एकच वाईट कमेंट आहे, तरी पण त्या वाईट कमेंटकडे लक्ष वेधलं जातं. माणूस दिवसभर विचार करतो, "यार हा व्यक्ती असं का बोलला? या व्यक्तीला माझं काहीच माहिती नाहीये. हा व्यक्ती असं कसं बोलू शकतो?" आणि मागच्या वेळेस मी प्रतीक्षाबद्दल सुद्धा रील बनवली. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही किती वाईट कमेंट केले आणि आम्ही इंटरनली आमचा बॉन्ड खूप छान आहे. एखाद्या व्हिडिओत मी वाईट बोलले असेल, मी मोठी बहीण आहे आणि वाईट नाही बोलली मी. मी तर रिअॅलिटीच बोलली होती तेव्हा पण. पण काही गोष्टींना अ, असं म्हणजे तुम्हाला ते वेगळ्या वेनी घेतलं तुम्ही. म्हणजे मी चांगल्या वेनी ती रिअॅलिटी सांगितली, तुम्ही ती वाईट वेनी घेतली. म्हणजे असं नसतं. अ, मी मोठी आहे, मला माहिती आहे माझ्या 2 बहिणींना कसं सावरून घ्यायचं, माझ्या मुलाला कसं सावरून घ्यायचं, आमच्या इंटरनली गोष्टी कितीपर्यंत एक्सपोज करायच्या, किती करायच्या नाही. मग असं ना प्रत्येक गोष्टीवरती म्हणजे ना असं मला झालं, की मी एवढे दिवस मी 2 दिवस नाही व्हिडिओ टाकायचं रिझन एकच होतं, की माझ्या प्रत्येक गोष्टीवरती ऑब्जेक्शन घेतला गेला. काही लोकांकडून म्हणजे मी ते ऐकलं. पण मी 2 दिवस मी फक्त विचार करत होते. मी हा पण विचार करत होते, मी तुमच्या समोर सुद्धा बोलू की नको? पण मला वाटलं, की नाही ही गोष्ट जी घडली आहे माझ्यासोबत किंवा ज्या गोष्टी मी केल्या ते, त्या बरोबर केल्या ते, चुकीच्या केल्या ते, मी आत्तापर्यंत तुमच्यासोबत शेअर केले, ते चुकीचं केलंय, बरोबर केलंय, मला नाही माहिती. पण ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर ना तुम्ही मला माझ्या कमेंटमध्ये द्या. ही खरंच सहानुभूती होती का? किंवा मी प्रत्येक साठी तुमच्यासमोर रडते का? मी तुम्हाला पैसे मागते का? उलट मला कितीही आपले सबस्क्रायबर्स आहेत, कदाचित त्यांची फायनान्शियल कंडिशन इतकी चांगली असेल, की ते मला लाईव्हला पण बोलतात, "दीदी आम्ही तुला हेल्प करू, आम्ही तुला इतके पैसे देऊ." नको मला तुमची हेल्प. उलटं मी प्रत्येकाला हे सांगते, तुम्ही मला सबस्क्राईब केलंय ना, हे तुमच्या दिलेल्या पैशांपेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही मला जी हेल्प करणार आहे ना, त्याच्यापेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. मला तुम्ही सबस्क्राईब करताय हे कशापेक्षाच कमी नाहीये. मला तुमचे पैसे कशाला हवेत मला? आणि मी किती वेळा तुम्हाला बोलते, जर एखादी गोष्ट घ्यायची माझी लायकी नसेल ना, त्या गोष्टीपासून मी खूप लांब जाते. जेव्हा माझ्याकडे पैसे येतील, जेव्हा मी सगळ्यांच्या कॅपेबल होईल, तेव्हा मी घेईलच की. तेव्हा ती गोष्ट माझ्याकडे घेण्याची कपॅसिटी असेल, तर मी घेणार ना ती गोष्ट. पण तुमच्याकडून ते पैसे मागणार, मग मी ते घ्यायला जाणार, हे कितपत योग्य आहे? आपण काय भिकारी आहोत का? सगळ्यांसमोर बसायचं, मला पैसे द्या, मला पैसे द्या. नाही ना. आपल्याकडे देवाने जर इतक्या सगळ्या गोष्टी काही लोकांना हात नसतात, पाय नसतात, तरी ते काबड कष्ट करतात. माझ्याकडे तर सगळ्या गोष्टी आहे. तरी पण ती सहानुभूती आहे का मग? काय म्हणजे मला माहिती नाही. माझ्या कमेंटमध्ये तर आजपर्यंत लिटरली हे बघा, जे खरं आहे ते खरंच बोलेल मी. आजपर्यंत माझ्या कमेंटमध्ये मला कुणी सहानुभूतीबद्दल बोललं नाही. पण
जे मला माझ्या जवळचे रिलेटिव्ह मला पण नाही बोलले, ते दुसऱ्यांना कोणाला तरी जाऊन बोलले. मग ते लोकं माझ्याकडे येऊन बोलले. म्हणून मी तुमच्यासोबत मला वाटलं शेअर करावं. आणि राहिली गोष्ट मी फक्त बसून व्हिडिओ बनवते, तर माझ्याकडे खरंच नसतो टाईम. खरंच नसतो माझ्याकडे टाईम. मला असाच टाईम भेटतो. म्हणजे मी पण काय करते सकाळी पटपट, पटपट सगळे कामावरती प्रिन्सला स्कूलला सोडवते येते आणि 10, 15, 20 मिनिटाची व्हिडिओ बनवते. ती व्हिडिओ ऑफिसला जाते, पटकन एडिट करते आणि पटकन सोडून देते. म्हणजे अपलोड करते. सिंपल आहे. मला माझ्याकडे काही नाही. मला एडिट करायला माझ्याकडे कोणी व्यक्ती नाही, व्हिडिओ काढायला माझ्याकडे कोणी व्यक्ती नाही. म्हणून मी गिम्बल घेतला. तुम्हाला माहिती आहे. आता मला खूप लोकं असं विचारतात, "तुझे व्हिडिओ कोण काढतं?" माझ्या व्लॉगमध्ये बघा ना, नेहा माझ्यासोबत असते कंटिन्यू. आणि तीच माझे व्लॉग घेते, तीच माझे व्हिडिओ काढते, तीच माझं सगळं करते. आता तर गिम्बल घेतलाय मी त्याच्यासाठी की तिला त्रास व्हायचा, तिचे हात वगैरे. मी तुम्हाला बोलली ना गिम्बलच्या वेळेला, की आपण गिम्बल तर घेतलाय, पण त्याचं रिझन काय होतं? तर 2 रिझन सांगितले. तर त्यातलं दुसरं रिझन काय होतं, की नेहाचा हात दुखायचा. बरोबर आहे ना यार, अर्धा तास कोण एका पोझिशनमध्ये व्हिडिओ करत बसणार आहे. ती मला खूप व्हिडिओ काढून झाला का ओरडायची, "अगं दीदी माझे हात किती दुखतात, हे ते वगैरे, वगैरे." म्हटलं जाऊ दे थोडे पैसे जातील, पण एक गिम्बल घेऊन टाकते. तू फक्त मला सेट करून देत जा तिकडे. म्हणजे उलट मी असं प्रत्येक गोष्टीबद्दल मी असा विचार करते, की माझ्या वक्तव्यातून, माझ्या गोष्टींतून निदान माझ्या पब्लिकला तरी त्रास नको व्हायला. मग तुम्ही माझ्यावरती इतके बॅड कमेंट करणार का? किंवा दुसऱ्यांपाशी जाऊन शेअर करणार का त्या गोष्टी? म्हणजे इंडिव्हिज्युअली मला तरी ही गोष्ट नाही आवडली आहे. तुम्हाला कितपत योग्य वाटली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा मला ना सगळ्यात मोठी गोष्ट ना मला त्या सहानुभूती शब्दाची चिड यायला लागली. खरंच ती सहानुभूती होती का नव्हती मला माहीत नाही. पण मला त्या गोष्टीची ना त्या शब्दाची पण मला अशी चिड होतीये. सहानुभूती काय असतं यार? किंवा कोणाला जर माहीत असेल ना सहानुभूतीची व्याख्या, तर मला कमेंटमध्ये त्या सगळ्या माझ्या व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या सगळ्या फॅमिलीनी मला नक्की कमेंट करा. मी आज जे बोललीये ते बरोबर आहे का चुकीचं आहे? मला नक्की सांगा. ठीक आहे? तर आजच्यासाठी एवढंच बास. तर चलो बाय-बाय. पण मला कमेंट करायला नक्की विसरू नका. मी वाट बघते प्रत्येकाच्या कमेंटची. तर चलो बाय.